भोंदू खरात बाबतची आता बातमी आहे ती म्हणजे शिंदे आणि खरात यांच्यामध्ये 17 कॉल्स झाल्याचा मोठा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। चाकणकर आणि खरातमध्ये 177 कॉल्स झाले असा देखील दमानियांचा आरोप। रुपाली चाकणकरांना अटक करा अशी मागणी अंजली दमानियांनी केली असून चंद्रकांत पाटील आणि खरातचे देखील 8 कॉल्स झाल्याचं दमानिया म्हणाल्यात। सुनील तटकरे आणि खरातचे देखील 8 कॉल झाल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंच ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉल पैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं। तर आत्ताच्या घटकेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत, ते कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे। चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत, सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे। आता हे मी नॉर्मल कॉल बद्दल बोलतेय, याच्यात व्हॉट्सअप कॉल्सचा काहीही उल्लेख नाहीये, कारण त्याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही। तर हे नॉर्मल कॉल जर एवढे केले असतील तर व्हॉट्सअपही किती झाले असतील याची तर कल्पना पण करवत नाही।